बंधुबापा अशोक खरात याच्या विरोधामध्ये 4 वर्षांपूर्वी शिर्डीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात मोठी माहिती समोर आली आहे। बंधू अशोक खरात विरोधातील 4 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात मोठी माहिती समोर येते। शिर्डीमधील साई संस्थानमधील कर्मचाऱ्याची खरातच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या। अशोक खरातसह 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय, मात्र 3 आरोपींचं नाव चार्जशीटमध्ये नाही आहे। अशोक खरातच्या नावं चार्जशीटमधून वगळण्यात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। सुसाईड नोटमध्ये बंधुबाबा कॅप्टन खरातचं नाव असल्याची ही माहिती आहे। विकास दिवटे यांनी 9 जून 2022 मध्ये बंधुबाबा कॅप्टन खरातसह सासरच्या 3 जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची मयताच्या भावाकडनं फिर्याद दाखल झालेली होती। खरातसह इतर तिघांनी 2022 मध्ये साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल होता। 11 जून 2022 मध्ये बंधुबाबा कॅप्टन अशोक खरात सह 4 शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झालेला होता। मयताच्या भावानं 11 जून 2022 रोजी शिर्डी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून देखील चार्जशीटमधून अशोक खरातचं नाव कसं वगळलं गेलं याबाबत मात्र संशय व्यक्त केला जातोय। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, याबाबत अधिकची माहिती। माधुरी, 2022 मध्ये ज्यावेळेस त्या दिवटेने आत्महत्या केली होती त्यावेळेस ती जी त्याच्या हत्यापूर्वीची जी लिहिलेली चिठ्ठी होती त्याच्यात पहिलेच नाव जे आहे बंधुबाबा अशोक खरातचं नाव होतं। मात्र एकंदरीत नंतर जी फिर्याद दाखल झाली त्या फिर्यादमध्येही त्याच्या भावाने त्या चिठ्ठीच्या आधारे आणि सगळ्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या आधारे जे आहे ते बंधू अशोक खरातचं नाव त्या फिर्यादीत दिलं होतं। गुन्हाही दाखल झाला होता। मात्र त्यानंतर कोर्टात ज्यावेळेस चार्जशीट दाखल गेलं पोलिसांकडून त्यावेळेस मात्र जे आहे अशोक खरातचं नाव आहे त्यात टाकलं गेलेलं नाही, त्यात ते वगळण्यात आलेलं होतं। त्यामुळे नेमकं त्यावेळेस काय झालं होतं, काही दबाव आणला गेला होता की अशोक खरात त्यांना त्यावेळेस कसा सहभाग नसल्याचं आढळलं होतं, या सगळ्या बाबत आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। याबाबत संशय व्यक्त केला जातोय, कारण की अशोक खरात जे आहे ते वलय मोठं होतं आणि त्यामुळे त्या काळी दबाव आला होता का अशी आता चर्चा सुरू आहे। हो, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।